नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सिलेबस ॲनालिसिसचा पहिला भाग बघितला होता. आज आपण दुसरा पार्ट बघणार आहे. तर दुसऱ्या पार्टमध्ये लक्षात घ्या, आपण सुरुवात करणार आहे राष्ट्रपतींपासून. तर राष्ट्रपतींच्या बाबतीत कुठल्या पद्धतीचे प्रश्न येतात या अँगलला आपल्याला आयोग कुठं प्रश्न विचारते त्या अँगलने आपण हा टॉपिक बघूया. सर्वात आधी घटनात्मक तरतुदी, जो की स्टॅटिक भाग असतो. आर्टिकलच्या बाबतीत आपल्याला प्रश्न येऊ शकतात, जोड्या लावांच्या बाबतीत, पण इथं काही विशेष असे काही प्रश्न विचारलेले नाही आहेत. राष्ट्रपतींच्या बाबतीत जे सर्वाधिक प्रश्न आपल्याला आढळतात ते विशेष करून लक्षात घ्या, निवडणुकीच्या बाबतीत भरपूर प्रश्न विचारलेले आहेत की राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेते आणि कोण भाग घेत नाही. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसदेचे सर्व सदस्य भाग घेतात का, या अँगलचा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. सर्व सदस्य भाग घेतात की घेत नाहीत. त्यानंतर निर्वाचित घेतात की नामनिर्देशित घेतात. त्यानंतर विधानसभेचे आणि विधान परिषदेचे दोन्ही घेतात की फक्त विधानसभेचे घेतात, या अँगलचे प्रश्न आपल्याला इथं अपेक्षित आहेत. त्यानंतर राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत ही प्रत्यक्ष आहे की अप्रत्यक्ष आहे, अप्रत्यक्ष का आहे तर त्याची आपल्याला थोडीफार कारणं माहिती पाहिजे. त्यानंतर महाभियोग पद्धत, महाभियोग पद्धतीमध्ये भाग कोण घेते. ओके, जे निवडणुकीमध्ये सर्व सदस्य भाग घेतात ते सर्वच सदस्य महाभियोग पद्धतीमध्ये असतात का, या अँगलचा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर महाभियोग पद्धतीसाठी कुठले बहुमत लागते. त्यानंतर महाभियोग पद्धत कोणत्या कारणास्तव त्यांना दूर केलं जाते. भारतामध्ये आजपर्यंत कोणाला असं झालेलं आहे का, कोणावर अशी पद्धत आलेली आहे का, तर या टाईपचा आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे. त्यानंतर विशेष करून निवडणूक पद्धतच फोकस प्रश्न आहेत. त्यानंतर बाकी कुठं प्रश्न आहेत ते पण मी तुमच्यासोबत डिस्कस करतो. त्यानंतर राष्ट्रपतींना असलेले अधिकार, विशेष करून कायदेविषयक अधिकार हे बऱ्यापैकी प्रश्न आहेत, परंतु कायदेविषयक अधिकार हे संसद या चॅप्टर मध्ये सुद्धा हे कव्हर होते. म्हणजे राष्ट्रपतींनंतर आपल्याला काही टॉपिक जे आहेत, जसं की राज्यपाल आहे कनेक्टेड आणि मोठ्या प्रमाणात संसद आहे कनेक्टेड, पंतप्रधान कनेक्टेड आहे, राष्ट्रपती कनेक्टेड आहे हे, आणि एक न्यायालय कनेक्टेड आहे. एवढे चॅप्टर जर आपल्याला राष्ट्रपतींना कनेक्ट करता आले तर राष्ट्रपती हा चॅप्टर्स तर व्यवस्थित करावाच लागतो, पण ते चॅप्टर याला कुठेतरी लिंक करावे लागतात आणि त्या अँगलने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं की राज्यपालांची नेमणूक कोण करते, त्यांना पदावरून दूर कोण करू शकते. ओके, या अँगलचा प्रश्न. तसेच एका राज्याचा राज्यपाल जर दुसऱ्या ठिकाणी पाठवायचा असेल किंवा दोन राज्यांचं ते काम करत असतील तर त्या बाबतीतला अधिकार हा कोणाला आहे, राष्ट्रपतींना आहे की स्वतः राज्यपालांना आहे की मुख्यमंत्र्यांना आहे, या अँगलचा प्रश्न इथं अपेक्षित आहे. त्यानंतर आणीबाणीविषयक जे काही अधिकार आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर नकाराधिकार, त्यामधले कुठले नकाराधिकार राष्ट्रपतींना आहेत, पूर्ण आहे की निलंबनात्मक आहे की पॉकेट आहे की तिन्ही आहेत आणि कुठला नाही आहे. ओके, तर हे आपल्याला नकाराधिकार माहिती पाहिजे. त्या नकाराधिकारांचा वापर हा कोणत्या ठिकाणी राष्ट्रपती करू शकतात, यामधल्या कुठल्या नकाराधिकारांचा वापर हा वारंवार झाला आहे किंवा कुठल्या नकाराधिकाराचा वापर हा फक्त काही वेळात झालेला आहे, तर हा एक पॉईंट्स आपल्याला माहीत पाहिजे. कोणत्या विधेयकाबाबत ते नकाराधिकार वापरू शकतात आणि कोणत्या विधेयकाबाबत ते वापरू शकत नाहीत, हा एक वेगळा अँगल आहे. त्यानंतर अध्यादेश काढण्याचा अधिकार, अध्यादेश हे ते स्वमर्जीनं काढू शकतात का. ओके, त्यानंतर कुठल्या आर्टिकलनुसार ते काढतात. असाच अध्यादेशाचा अधिकार हा कोणाला आहे, राज्यपालांना आहे, परंतु राज्यपाल हे कोणत्या बाबतीत अध्यादेश काढू शकतात आणि राष्ट्रपती कोणत्या बाबतीत काढू शकतात, कोणत्या विषयांवर काढू शकतात, तो एक भाग आपल्याला माहिती पाहिजे. कुपर खटल्यानुसार अध्यादेशाबाबत काही तरतुदी सांगितलेल्या आहेत. अध्यादेशाचं न्यायिक पुनर्वलोकन होऊ शकते का, जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल तर तो एक भाग आपल्याला माहिती पाहिजे. एकाच आशयाचा अध्यादेश हा किती वेळा काढावा किंवा काढू नये, याबाबत काही तरतुदी आहेत का घटनेत, किंवा त्याबाबत काही सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने काही सांगितलेलं आहे का. अजून एक केस जी आहे DC वाधवा केस, ही सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तसेच क्षमादानाचा जो अधिकार आहे, क्षमादानाचा अधिकार तसेच त्याची तत्वे आपल्याला माहीत पाहिजे. ओके, तर हा एक भाग इथं प्रश्न सर्वाधिक आहेत, क्षमादान, त्यानंतर निवडणूक, महाभियोग आणि नकाराधिकार, अध्यादेश, हे बऱ्यापैकी रिपीटवाले प्रश्न आहेत. बाकी स्टॅटिक भागवर बऱ्यापैकी प्रश्न येतात. पहिले राष्ट्रपती कोण होते, त्यानंतर असे कोणते राष्ट्रपती होते की जे पूर्वी उपराष्ट्रपती राहिले, या टाईपचे प्रश्न काही वेगळ्या अँगलला आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि वाचताना सुद्धा बऱ्यापैकी इंटरेस्ट इथं आपला क्रिएट होऊ शकतो. त्यामुळे हा टॉपिक कधीच टाळायचा नाही, कारण की राष्ट्रपतींना लिंक होणारे टॉपिक्स हे खूप जास्त आहेत. नेक्स्ट आहे उपराष्ट्रपती. असे काही विशेष जास्त प्रश्न नाही आहेत, परंतु काही बेसिक प्रश्न जे आहेत ते आपल्याला सुटले पाहिजे. कारण की उपराष्ट्रपतींच्या बाबतीत आपण जेव्हा
संसद घटक करत असतो तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी उपराष्ट्रपतींच्या बाबतीतले प्रश्न कव्हर होतात, जे की पीठासीन अधिकाऱ्यांच्या अँगलनी कव्हर होतात. जसं की राज्यसभेचे पीठासीन अधिकारी, सभापती आणि आपण त्याला काय म्हणूया उपसभापती, हा जर पार्ट आपण व्यवस्थित करू शकलो तर आपल्याला उपराष्ट्रपतींच्या अँगलचे प्रश्न बऱ्यापैकी काय होऊ शकतात, कव्हर होऊ शकतात. ओके, त्यानंतर उपराष्ट्रपतींचं हे पद आपण कुठून घेतलेलं आहे, त्यानंतर US, त्यानंतर निवडणूक पद्धत, त्यांच्या निवडणुकीमध्ये भाग कोण घेते, जे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात ते सर्व उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत येतात का, त्यानंतर त्यामधले कोणते लोक येतात किंवा येत नाहीत, हा एक भाग आपल्याला माहिती पाहिजे. तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेणारे सर्वच लोक उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत. केवळ कुठले सदस्य घेतात, संसद सदस्य, ज्यामध्ये निर्वाचित प्लस नामनिर्देशित हे दोन्ही असतात. तर हा एक जो भाग आहे हा आपल्याला एक माहीत पाहिजे. त्यानंतर उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची काही कारणं घटनेत नमूद आहेत का, जसं की घटनाभंग हा कारण जे आहे राष्ट्रपतींच्या बाबतीत आहे, तसं उपराष्ट्रपतींच्या बाबतीत काही आहे का. त्यानंतर पदावरून दूर करण्याची पद्धत जी आहे, सर्वात आधी ठराव हा कुठं आणला जातो, राज्यसभेत आणला जातो की लोकसभेत, तर कुठं आणला जातो, राज्यसभेत. त्या बाबतीत कुठलं बहुमत पाहिजे, राज्यसभेत जसं की प्रभावी आणि लोकसभेमध्ये जसं की कुठलं पाहिजे, साधं बहुमत पाहिजे. या अँगलचे प्रश्न अपेक्षित आहेत. तसेच त्यांना राज्यसभेच्या बाबतीत असलेले अधिकार, त्यानंतर काही अधिकार विशेष लक्षात ठेवा. राज्यसभेचे सभापती म्हणून जेव्हा एखाद्या ठरावाच्या बाबतीत जर समसमान मते पडत असतील आणि तेव्हा निर्णायक मत द्यायचं असेल, पदावर असताना असलेल्या तरतुदी, उपराष्ट्रपती पदावर असताना असलेल्या तरतुदी आणि पदावर नसताना असलेल्या तरतुदी याबाबत कुठले काही अधिकार आहेत का, पहिल्या फेरीत मतदान करण्याचा अधिकार आणि दुसऱ्या फेरीत मतदान करण्याचा अधिकार, या बाबतीत मी स्पेशल एक व्हिडिओ घेणारच आहे. ओके, ते तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका, फक्त ॲप्रोच तुम्हाला माहीत असले पाहिजे आणि काही फॅक्च्युअल ओरिएंटेशन तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जसं की कोणते उपराष्ट्रपती होते ते नंतर राष्ट्रपती झाले, कोणी राज्यपाल असे होते का ते नंतर उपराष्ट्रपती झाले, या अँगलचे प्रश्न आपल्याला अपेक्षित आहेत. नेक्स्ट आहे पंतप्रधानांच्या बाबतीत ज्या विशेष तरतुदी आहेत, नेमणुकीच्या बाबतीत नेमणूक त्यांची कोण करेल, त्याचा अधिकार हा कोणाला आहे, राष्ट्रपतींना आहे का, तो त्यांचा कुठला अधिकार आहे, स्वेच्छाधीन अधिकार आहे की प्रासंगिक स्वेच्छाधीन आहे की घटनात्मक स्वेच्छाधीन आहे, त्यामध्ये असलेल्या काही तरतुदी माहिती पाहिजे. त्यानंतर पंतप्रधानांना शपथ पंतप्रधान म्हणून घ्यावी लागते की केंद्रीय मंत्री म्हणून घ्यावी लागते, शपथेबाबतच्या काही तरतुदी. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या संदर्भात त्यांना अधिकार काय आहेत, विशेष करून इतर प्रश्न बऱ्यापैकी आयोग आपल्याला विचारते. त्यानंतर आहे पंतप्रधानांच्या बाबतीत काही स्टॅटिक पार्ट, असे कुठले पंतप्रधान आहेत की जे लोकसभेमधून सदस्य म्हणून गेलेले आहेत आणि काही असे पंतप्रधान आहेत की जे राज्यसभेमधून सदस्य म्हणून गेलेले आहेत आणि काही असे पण असू शकतात की दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत परंतु ते पंतप्रधान बनले, असं कोणी आहे का. ओके, जर असेल तर याबाबत तरतूद काय आहे की 6 महिन्याच्या आत त्यांनी निवडून येणे गरजेचं किंवा त्या सभागृहाचं, राज्यसभा किंवा लोकसभेचं त्यांनी सदस्यत्व प्राप्त करणे गरजेचं. सोप्या भाषेत आपण त्याला काय म्हणू, खासदार होणे गरजेचे. तर तो एक अँगल आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर लोकसभेच्या 2 मतदारसंघातून जर एखादा व्यक्ती निवडून आलेला असेल, ती व्यक्ती जर पंतप्रधान बनत असेल तर त्या बाबतीत काही तरतूद आहे का, त्यांना एका ठिकाणचं सदस्यत्व सोडून द्यावं लागेल की ते ठेवावं लागेल, जर ते ठेवत असतील तर त्या बाबतीत काही तरतुदी आहेत का, तो एक पॉईंट्स आपल्याला हायर लेवलला माहीत असला पाहिजे. नेक्स्ट आहे संसदेबाबतीत रचना माहीत पाहिजे, लोकसभेची आणि राज्यसभेची, याच्या सदस्य संख्या, त्यानंतर सदस्याबाबतच्या तरतुदी. ओके, त्यानंतर इथं मंत्रिमंडळाच्या बाबतच्या तरतुदी. सोबतच पीठासीन अधिकारी, लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती, विशेष करून लोकसभेचे अध्यक्ष यांचे असलेले अधिकार, राज्यसभेचे सभापती यांचे असलेले अधिकार आणि कार्य हे विशेष करून लक्षात ठेवा. त्या बाबतीत आयोग आपल्याला विशेष प्रश्न विचारू शकते. विधेयक हे सर्वच केलेले आवश्यक आहेत, कारण की जेवढे विधेयक तुम्ही चांगलं करणार तेवढे तुम्हाला राष्ट्रपतींचे जे अधिकार आहेत त्या बाबतीतले काही पॉईंट जे आहेत इथं आपले क्लिअर होऊ शकतात. संयुक्त बैठकीबाबत तरतूद, कोणत्या विधेयकाच्या बाबतीत संयुक्त बैठक बोलाविता येते, कोणत्या विधेयकाच्या बाबतीत बोलाविता येत नाही, आजपर्यंत किती वेळा संयुक्त बैठक बोलावलेली आहे, तो एक अँगल आपल्याला क्लिअर पाहिजे. नेक्स्ट आहे
विधानसभा आणि विधान परिषद. विधानसभा आणि विधान परिषद यामध्ये सर्वाधिक भर हा रचनेवर द्यायला पाहिजे की विधानसभा एकूण किती आहेत, त्यानंतर विधान परिषद किती आहेत, त्यानंतर यामध्ये किती सदस्य संख्या असते विधानसभेत आणि विधान परिषदेत. सर्वाधिक विधानसभा सदस्य कुठल्या राज्यामध्ये आहे त्याचे पहिले 4 राज्य. विधान परिषद सदस्य संख्या पहिले 4 राज्य. नव्याने कुठली विधान परिषद निर्माण झाली का आणि होत आहे का त्याबाबत तरतूद काय आहे. विधान परिषद निर्मितीबाबतचा अधिकार हा विधानसभेला आहे की संसदेला आहे, किंवा संसदेला जर असेल तर संसद ते स्वमर्जीने करू शकते का, आणि जर स्वमर्जीने ते करू शकत नसेल तर तशा आशयाचा ठराव हा कोणाकडून आला पाहिजे, विधानसभेकडून आला पाहिजे का. या अँगलचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणजे विधान परिषद निर्मितीबाबतचे अधिकार, त्यानंतर विधान परिषदेचे सदस्य कोणत्या ठिकाणाहून कोण निवडलं जाते, जसं की पदवीधर असेल, शिक्षक मतदारसंघ असेल आणि इतर जे आहे स्थानिक स्वराज्य संस्था असेल, आणि विधानसभेच्या सदस्यांद्वारे वोटिंग करून जे निवडले जातात या बाबतीत काय तरतुदी आहेत. करंटमध्ये किती विधान परिषद आहेत या अँगलचा प्रश्न. सोबतच विधानसभा प्लस विधान परिषद यांचे पीठासीन अधिकारी तुम्हाला माहीत असले पाहिजे. नेक्स्ट आहे राज्यपाल. राज्यपालांच्या बाबतीत विशेष लक्षात ठेवा राज्यपालांचे असलेले अधिकार. ओके, राष्ट्रपतींना जेवढे अधिकार आहेत तेवढेच राज्यपालांना अधिकार आहेत का. ओके, त्यामधले कुठले अधिकार राज्यपालांना कमी आहेत हा अप्रोच व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर राष्ट्रपती आणि राज्यपालांचे अधिकार, कार्यकारी अधिकार सेम आहेत की वेगवेगळे आहेत. हे राज्याच्या अँगलला जातात तर ते बऱ्यापैकी केंद्राच्या अँगलला जातात. त्यानंतर राज्यपाल यांचे जे कार्यकारी अधिकार आहेत या कार्यकारी अधिकाराअंतर्गत कोणते कोणते अधिकार येतात. त्यानंतर कायदेविषयक अधिकार, न्यायिक अधिकार आणि वित्तीय अधिकार. सोबतच कायदेविषयक अधिकार व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्यानंतर राष्ट्रपतींची नेमणूक कोण करते, त्यानंतर राज्यपालांची नेमणूक कोण करते, त्यानंतर राज्यपाल त्यांचा राजीनामा कोणाला सादर करतात हा एक अप्रोच माहीत असला पाहिजे. त्यानंतर प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल ही तरतूद होती, पण 7व्या घटनादुरुस्तीनंतर 1956ला एक राज्यपाल एकापेक्षा जास्त किंवा एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये कार्य करू शकतील याबाबतचा अधिकार जो आहे हा राष्ट्रपतींनी त्यांना दिलेला आहे की घटनादुरुस्तीने दिलेला आहे, की राष्ट्रपती त्यांची त्या ठिकाणी नेमणूक करतील की ते स्वतःवरूनच तिचा कार्यभार घेतील हे आपल्याला थोडंफार माहिती असायला पाहिजे. तर 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार एक राज्यपाल एकापेक्षा जास्त ठिकाणी राज्यपाल म्हणून काम करू शकतात, परंतु त्यांना त्या ठिकाणी जे मिळणारं वेतन भत्ते आहे हे कोण डिसाईड करते, राष्ट्रपती करतात की त्या ठिकाणच्या विधानमंडळ करतात. तर हा एक पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. नेक्स्ट एरिया जो आहे राज्यपालांबाबत काही आर्टिकलवर आयोगाने सतत प्रश्न विचारलेले आहेत, जे आर्टिकल सतत विचारलेले आहेत जोड्या लावांच्या बाबतीत. ओके, तर ते आर्टिकल आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करू. नेक्स्ट आहे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री यांचे कार्य, विशेष करून मंत्रिमंडळाच्या संदर्भात असलेले कार्य, तसेच मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाबाबतच्या तरतुदी. त्यानंतर मुख्यमंत्री यांचा कालावधी घटनेत निश्चित आहे का, ते कोणाच्या मर्जीने काम करत असतात तो एक भाग. त्यानंतर काही स्टॅटिक भाग, जसं की महाराष्ट्राचे असे कोणते मुख्यमंत्री आहेत की ते वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, जसं की यशवंतराव चव्हाण. त्यानंतर असे कुठले मुख्यमंत्री आहेत की त्यांनी केंद्रात वेगळं मंत्री म्हणून काम केलेलं आहे. हे बऱ्यापैकी यशवंतराव चव्हाणांकडेच जाते, कारण की त्यांनी भरपूर ठिकाणी काम केलेले आहेत. यशवंतराव चव्हाण साहेब हे जे आहेत यांनी भरपूर ठिकाणी आधी काम केलेले आहेत. त्यांच्या बाबतीत असे विशेष प्रश्न विचारले जातात. पहिले मुख्यमंत्री कोण होते त्या अँगलचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर आहे नेक्स्ट आहे महान्यायवादी आणि महाधिवक्ता. ओके, महान्यायवादी या बाबतीत त्यांची नेमणूक कोण करते आणि महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करते, तरतूद काय आहे आणि त्यांना असलेले अधिकार काय आहेत. हा बऱ्यापैकी स्टॅटिक भाग आहे, न बदलणार आहे आणि सोपा भाग आहे. महान्यायवादी आणि महाधिवक्ता इथंही सुद्धा विशेष प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. त्यानंतर MPSC UPSC याबाबत घटनात्मक तरतुदी, विशेष करून अध्यक्ष आणि सदस्याबाबतच्या तरतुदींच्या आधारावर बऱ्यापैकी प्रश्न आयोगानं कव्हर केलेले आहेत. जसं की MPSCचे अध्यक्ष UPSCत कार्य करू शकतात का, तर या अँगलचा प्रश्न. MPSCचा सदस्य जे आहेत हे UPSCचे सदस्य म्हणून निवडले जाऊ शकतात का, या अँगलचा प्रश्न. UPSCचे अध्यक्ष जे आहेत हे पुन्हा दुसऱ्या राज्याच्या
लोकसेवा आयोग जे आहेत त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करू शकतात का, या अँगलचे प्रश्न इथं अपेक्षित आहेत. या व्यतिरिक्त काही जे की निवडणूक आयोग आहेत, केंद्रीय प्लस राज्य, या अँगलचे सुद्धा आपल्याला प्रश्न माहीत पाहिजे. केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्या निवडणुका घेते, राज्य निवडणूक आयोग कोणत्या निवडणुका घेते. न्यायालयांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय. आपल्या बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत हे उच्च न्यायालयावर कव्हर होण्याची शक्यता जास्त आहे. ओके, तर सर्वोच्च न्यायालय याची स्थापना, त्यानंतर त्याने कोणत्या कोर्टची आधी जागा घेतलेली आहे, सर्वोच्च न्यायालयाबाबतच्या त्या जजेस केसेस ज्या आहेत 82ची, 93ची आणि 98ची, त्यामध्ये काय काय तरतुदी होत्या ते आपल्याला माहीत पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार आणि अधिकार क्षेत्र आणि उच्च न्यायालयाचे अधिकार आणि अधिकार क्षेत्र हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यासोबतच त्यांचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश यांच्या नेमणुका कोण करते, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश यांच्या नेमणुका कोण करते आणि किती संख्या आहे, तो अँगल आपल्याला माहिती पाहिजे. कनिष्ठ न्यायालयांबाबत दिवाणीबाबत काय तरतुदी आहेत आणि फौजदारीबाबत काय तरतुदी आहेत. कनिष्ठपेक्षा विशेष प्रश्न जे आढळतात आपल्याला, विशेष करून कुठं आढळतात, उच्च आणि बऱ्यापैकी राज्यसेवा अँगलला जर आपण गेलो तर सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत प्रश्न आपल्याला जास्त आढळतात. ओके, केंद्र राज्य संबंध याबाबत समित्या ज्या आहेत, सरकारी आयोगाच्या शिफारशी आणि सोबतच कुठल्या आयोगाच्या शिफारशी, पंच आयोगाच्या शिफारशी, यामध्ये विशेष करून सरकारी आयोगाच्या शिफारशींवर प्रश्न आयोगाने भरपूर वेळा विचारलेले आहेत. तर ह्या सरकारी आयोगाच्या शिफारशी तुम्हाला फिक्स माहीत असल्या पाहिजे. नेक्स्ट आहे पंचायत राज. यामध्ये आपल्याला विशेष करून ग्रामीण प्रशासनाच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत, ज्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, यामध्ये विशेष फोकस करायचा आहे ग्रामपंचायत अँगलला. शहरीच्या बाबतीत असे काही विशेष प्रश्न आपल्याला विचारलेले नाहीत, परंतु ग्रामपंचायत या अँगलला प्रश्न आयोगाने मोठ्या प्रमाणात कव्हर केलेले आहेत. काही इत्यादी पार्ट जो आहे आपल्याला त्यामध्ये काही स्टॅटिक भाग बघायचा आहे जो न बदलणारा असतो, ज्यामध्ये काही आर्टिकल्स, हा थोडा रट्टा मारावा लागेल, पाठ करावा लागेल, हा रट्टा पॅटर्नवाला भाग आहे. त्यानंतर किती अनुसूच्या आहेत, त्या अनुसूच्यांचा संबंध कोणासोबत येतो, त्यानंतर किती घटनादुरुस्त्या आहेत आणि काही करंटचा भाग. आणि घटनादुरुस्त्या सर्वच करायच्या नाहीत, बऱ्यापैकी ज्या चर्चेत असलेल्या घटनादुरुस्त्या जसे की 42वी असेल, उदाहरणार्थ 44वी असेल, आणि काही घटनादुरुस्त्या ज्या की शेवटच्या 4-5 घटनादुरुस्त्या आहेत त्या व्यवस्थित करणं अपेक्षित आहेत. ओके, तर या अँगलनी बऱ्यापैकी हे भाग आपण बघितलेले आहेत. भाग 1 आणि भाग 2 या अँगलने आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकते. ओके, तरीसुद्धा हा फक्त सिलेबस ॲनालिसिसचा भाग म्हणून आपण याच्याकडे बघत आहे. या व्यतिरिक्त जेव्हा लेक्चर्समध्ये आपण जाणार तेव्हा त्यामध्ये डेप्थ पातळी ही काय होणार, वाढत जाणार. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.